ओम साईराम. आपण काही भक्त आहोत, आपण उपवास वगैरे करतो. बाबांनी खरे तर उपवास करा वगैरे असं काही सांगितलेलं नाही. पण काही लोकांच्या मनात ते असतं की आपण उपवास केलं तर देव पावतो वगैरे. तर राजवीताईंना असाच एक अनुभव आलाय की त्यांनी उपवास न करता त्यांना देव कसा पावला ते आता ते सांगणार आहे. तर आपण तो अनुभव त्यांच्याकडनं ऐकूया. जय साईराम. असाच एक अनुभव. मी श्रावण महिन्यात शंकराच्या देवळात अभिषेक करते. एक 2 सोमवार मी करते. तर दरवर्षी असं 14-15 वर्ष मी अजूनपर्यंत मी करत आहे. हो, आता आम्ही शिरोड्यात राहायला आलो तर आमच्या शिवनाथाचं देव आहे तिकडे करतो. आणि झालं काय, सकाळी मी अभिषेकाला गेली आणि तिकडे सगळ्या बायका जमलेल्या होत्या आणि ते सगळे त्यांच्या गोष्टीच असं बोलायच्या नसल्या. अरे बाबा, मी आता सकाळपासून काही खाल्लं नाही, सकाळपासून काही खाल्लं नाही असंच बोलतात, उपवास केलाय. तर मी एक दिवस त्यांना असं म्हटलं, तुम्ही बघ, एवढ्या वेळा तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणतात ना, त्यापेक्षा तुम्ही देवाचे जप करा ना. हो, ते पोटाकडे लक्ष का, असं म्हटलं. उपास कशाला करायला पाहिजे, तुम्ही मनात तर पुन्हा पुन्हा तसं बोलतात. तर ते म्हणायला लागले, मग तू करत नाही उपास? मी म्हटलं नाही. उपास म्हणजे काय, मी भरपूर भरपूर पोटभर खाऊन येत नाही, कारण मला डायबिटीस आहे, मी इन्सुलिन घेते, मग मला उपाशी राहता येत नाही. मग मी काय करते, एक रव्याची भाकरी आणि चहा एवढं खाऊन बाबाच्या अभिषेकला येते. काय असं माझ्यावर ओरडले ते, तू असं करते, शी बरोबर नाहीये, असं उपाशी यायला पाहिजे काही न खाता. मी म्हटलं कुठे लिहिलेलं आहे उपास करून यायचं. तेवढ्यात भटजी जात होता. त्या बायाने भटजीला सांगितलं, बघ ही उपास न करता आली आहे. भटजी गप्पा हसला, त्याने काही म्हटलं नाही. आणि मग आमचा अभिषेकचा नंबर आला आणि सगळे 11 लोक शंकराच्या लिंगाच्या भोवती 11 बाया सगळ्या राहतात. तर मी दार आहे, जे दरवाजा, मेन दरवाजा आहे, समोर लिंग आणि दरवाजाला पाठ होती माझी. आणि अभिषेक सुरू झाला की लोक काय करतात, कोणी दुधाचे पॅकेट देतात, कारण आम्ही करतो ना, हे माझं दूध घाल, कोणी अगरबत्ती, माझी अगरबत्ती लाव, असं ते कोणी तर काही ना काही देत असतो, पाठीमागून आम्हाला असं घ्यावं लागतं. आणि अचानक कोणीतरी मोठा तुळशीच्या पानाचा हार आणलेला आणि तो त्याने लिंगावर फेकलेला, बघ देवावर म्हणून फेकलेला, तो माझ्या गळ्यात पडला. तेव्हा सगळे एकदम अजब झाले की अरे, आम्ही हिला उपासासाठी एवढं बोललो आणि गळ्यात तुळशीचा हार. भटजी पण हसायला लागले, त्यांना पण कळलं, मग उत्तर मिळालं ना असं म्हणून. मग ते मला नमस्कार करून गेले. हा एक माझ्यासाठी मोठा अनुभव होता. आणि भटजींनी मला सांगितलं, आज तुला काहीतरी चांगलं आहे, तेव्हा तू हा गळ्यात हार तसाच घालून घरी जा. होती मी, घालून जा. आणि मी गेली घरी, आणि घरी गेली आणि आम्ही तो हार काढून मी कपाटात ठेवला तुळशीच्या पानाचा. आणि दुपारी माझा मुलगा आणि मी जेवायला बसले, तेवढ्यात दारावर बेल वाजली आणि बघितलं तर पोस्टमॅन टेलिग्राम घेऊन आलेला. तेव्हा टेलिग्राम होते आणि मी टेलिग्राम उघडून बघितलं तर माझ्या मुलाला राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला. हा मला हाराचा अनुभव आणि उपवासाचा अनुभव. उपवास केला तरच देव भेटतो असं नाही आहे. कुठलाही देव उपास हे करू नये, आपल्या जीवाला त्रास करू नये. चांगलं जास्त खाऊ नये, थोडं खाऊन आपण देवाची भक्ती करावी. जय साईराम. रहना नजर करना